खाद्यपदार्थांमुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं, पण 2 मिनिटात तुम्हाला हसवणाऱ्या कलाकारांमुळे तुमचं आरोग्य नक्कीच निरोगी होऊ शकतं. वाव. मित्रांनो, आजचा पहिला परफॉर्मन्स फार रंगतदार असणार आहे, कारण आता इथे येणार आहे एक रंगारी, म्हणजेच एक सुप्रसिद्ध बाळू पेंटर. बघूया त्याचं काय चाललंय. येत आहेत बुंगाट वाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. तुम्हाला सांगते रेणुकाताई, बाईचा नवरा आहे ना, एक वेळ मेंटल असला तरी चालेल, पण पेंटर असू नये. कायम रंगात बुडालेल्या माझ्या नवऱ्यामुळं माझं आयुष्य बेरंग झाले. माझा नवरा दारुडा, जुगारी, बुंगारी असता तरी चालला असता, पण रंगारी नको. कसे दारू पिल्यावर माणूस कधीतरी शुद्धीत येतोय, पण या माणसाला संसाराची शुद्धच नाही. हा, कुठल्या कुठल्या बाईचा नवरा पत्त्यात रंगून जातो, कुठला दारूत रंगून जातो, कुठला बाईत रंगून जातो, कुठला रंगून ला जातो. पण माझा नवरा सदा रंगात रंगलेला. तुम्हाला म्हणून सांगते, गेल्या टायमाला यांना गोवर झाला बरं का, आणि अंगावरच्या रंगाच्या पापुद्रा गळून पडल्या, तेव्हा नवऱ्याचा ओरिजिनल रंग कळला मला. आले का महाराज? आज काय रंगून आणले मॅ पिकासोनं? अरे मग रंगून आलो, इतकं काम होतं दिवसभर, जेवायला सुद्धा फुरसत नव्हती. असं तरी वेळात वेळ काढून पुरुष, हा, स्त्री हा. आणि स्वच्छतागृह एवढं रंगून आणले. घे, लावून टाक आपल्या टॉयलेटला. आपल्या हा, चाळीत राहतो आपण, 28 बिराडा मिळून एक संडास आहे आपलं. त्यात कुठं लावायचं स्त्री आणि पुरुष? त्याला काय होतंय मग? उजव्या बाजूला पुरुष लावायचं आणि डाव्या बाजूला स्त्री लावायचं आणि वरती सेंटरला लिहायचं स्वच्छतागृह. म्हणजे कसं आहे, पुरुषांनी अशी इकडून लाईन लावायची आणि बायकांनी अशी इकडून लाईन लावायची. कसं सिस्टमॅटिक झाली पाहिजे संडास. एवढी अक्कल होती ना, तर माझ्याशी लग्न करून कशाला सिस्टीम बिघडवली माझ्या आयुष्याची? या असं स्वच्छतागृहाच्या पाट्या करत राहायचं ना आयुष्यभर. संसार करणं किंवा लग्न करणं किंवा विवाहित असणं वैवाहिक आयुष्य कसं असतं माहिती का? स्वच्छतागृहासारखंच असते. जो बाहेर असतोय त्याला कधी आत जावं असं होते, आणि जो आत असतोय त्याला कधी बाहेर निघू अशी गाडी. हे नाही, हे खरंच आहे. कसे माझी गाईच नडली मला. गोड नवरी झाली म्हणून उजवना तर सख्या आई बाप टोमने मारायला लागले, म्हणून मनात म्हणलं आता माकडाचं स्थळ आलं तरी नाही म्हणायचं नाही. आणि माझं स्थळ आलं. हाव ना, नेमकं परमेश्वरानं ऐकलं, तेव्हा ती मन पटली. मन चिंती ते वैरी न चिंती. आला ना खरंच माकड नशिबात. मी माकड? हा. तू कोण? स्वर्गातली अप्सरा? ए हे रे शेणाड हुंगी. अरे मी आहे म्हणून मी तरी मिळालो तुला नशीब. हे तर कोण मिळणार होतं तुला? कसं असतं, मी काय विचार केला, म्हटलं दरवेळेला काय असो एकदम पांढरं स्वच्छ कापड मिळेल पेंटिंगसाठी असं काही नसतं. कधी कधी मळकं कापड मिळालं तरी पेंटिंग चांगली करावी लागते माणसाला. म्हटलं मळकं तर मळकं करू, चांगला संसार. त्याला काय करू संसार? संसार म्हणे संसार मी रेटलाय आणि मळक्यात नाही शेणात रेटलाय. शेणातल्या किड्याची अवस्था असते ना, तशी तर माझी अवस्था आहे. माणसाच्या जवळ जायची सोय का? अख्या अंगाला थिन्नरचा वास. जरा अंगाला अंग कुठं घासतंय तर चुनाचा भुगा पडतोय खाली बघा. त्याला काय होतं मग? अगर नशीब समज तुझ्या नवऱ्याला कुठलं व्यसन नाही, दारू पित नाही, सिगरेट पित नाही, काही कुठलंच व्यसन नाही, तंबाखू खात नाही, गुटखा खात नाही, असा तोंडाचा भापकारा येत नाही, असं व्यसन करून आयुष्य थिल्लर करण्यापेक्षा थिन्नरचा वास काय वाईट आहे? मी तर म्हणतो जगात सगळ्यात शुद्ध वास कशाचा असेल तर थिन्नरचा आहे. शुद्ध का? शुद्ध शब्द उच्चारायची लायकी आहे का? अहो, शुद्ध लेखन वेगळं आणि चांगलं अक्षर वेगळं. आ चिन्ह काय हगंदारीत बसलेली लेकर आहेत का गुडं पण वापरायला? तुम्हाला म्हणून सांगते, मागे एकदा एका भिंतीवर लिहायचं होतं काय, तर इथे लघवी करायची नाही, केल्यास
पार्श्व भागावर लात मारण्यात येईल हा तर या माणसाला कॉमन सेन्स नको का कॉमा कुठं द्यायचा करायची नंतर कॉमा देऊन ठेवला लोक काय वाचायली येते लघवी करायची नाही केल्यास पार्श्व भागावर लात मारण्यात येईल अहो ज्यांना आली नव्हती त्यांनी लाथेच्या भीतीने करू जात होते तसं नव्हतं ते मी बरोबर शुद्धच लिहित होतो नीटच लिहित होतो पण असा ब्रश असा बुडविला मी आणि असं काढायला गेलो तर त्या रंगाचा वगळा टपकन टिपका पाडला रंगाचा वगळा आता म्हणजे याचं काय करावं त्याचं कॉमा करून टाकलं कसं आहे आपल्या हातात फक्त ब्रश असतो त्याचा वगळ कधी निघणार आपल्याला काय सांगता येत नाही. रंगाचा वगळ दिसतोय माणसाला बाईच्या डोळ्यातल्या अश्रूचा वगळ नाही दिसत आहे तुम्हाला म्हणून सांगते माझ्या सख्या मैत्रिणी बरं का कपड्याचं दुकान टाकलं म्हणली ये भाऊजींना पाठवून दे पेंटिंग करायला तर तिकडे जाऊन थोबाड फुटेस तर मार खाल्लाय माणसानं माझी काय चूक आहे मग तुझ्या मैत्रिणीला कळायला नको मला म्हणते भाऊजी इथं उभा राहा इथं पॅन्ट काढा इथं उभा राहा इथं शर्ट काढा मला वाटलं मग पदा उघडा राहून कपडे काढितोय मला क्या जांग्यावर दात विचकून तिला म्हणतोय रंगाचा डबा उघड अगं तरी पण मला काय वाटलं म्हटलं पेंटिंग करताना कपडे खराब होतील म्हणून तुझी मैत्रीण म्हटली की भाऊजी कपडे काढून ठेवा माझ्या डोक्यात फक्त पेंटिंगचा विचार असतो दुसरं काहीच नाही डोक्यात काहीच नसतं तुमच्या बरं का माझ्या मम्मीचा बर्थडे होता म्हणलं ती अशा फोटोची फ्रेम करून गिफ्ट देऊ बरं वाटेल तिला तर या माणसाने माझ्या जिवंत आईच्या फोटोची फ्रेम वारली पेंटिंग मध्ये करून दिली हे पाय त्याच्यामुळे तरी नीट दिसली ना ती फ्रेम तुझ्या माईची नुसतीच फ्रेम केली असती तर लहान लेकरं घाबरायसाठी काढली आली असती त्या पेंटिंग मुळे तरी काही शोभा आली थोडीशी त्या फ्रेम शोभा तर आयुष्याला आलीये नाही त्याच्याकडून कर्ज काढतोय माणूस गावात थोबा दाखवायला जागा नाहीये मला कोणी येतं का तुझ्यापर्यंत सगळ्या बाहेरच्या बाहेर निस्तरतो ना मी येणार कसे आपल्या घरी या माणसाने भलत्याच्याच घराबाहेर लिहून ठेवले इथं बाळू पेंटर राहतो म्हणून ती माणसं तिकडे जाऊन राडा घालतात त्याची बायको माया येऊन उरावर बसून राडा घालती तरी तो फायद्यातच आहे ना एवढे लोक राडा घालण्यापेक्षा फक्त ती बाईच राडा घालती ना ती बाई बोलती ना तडा तडा बरं ते सगळं मरू द्या हा. ते नाटकाचं पोस्टर रंगवायचे पैसे मिळणार होते आज कुठे आहेत नाही दिले त्यांनी पैसे त्यांनी ते पोस्टर मध्ये करेक्शन सांगितले मी म्हटलं करणार नाही काऊन करणार नाही अरे काउंट करणार नाही म्हणजे काय साधा सुद्धा पेंटर आहे का मी त्यांनी मला काय लिहायला सांगितलं की विनोदाचा टायमिंगचा बादशाह ऋषिकेश बांबूस्वार तरी मी लिहिलं बरं का काय केलं मी विनोदाचा टायमिंगचा बादशाह क्वेश्चन मार्क आणि मग त्याचं नाव लिहिलं तर ते प्रोड्युसर अंशुमन विचारे रागवले रो माझ्यावर रागवणारच स्वतःच्या अक्कल चालवायची गरज काय आहे? ए साधा सुद्धा पेंटर नाही मी असे तसे बॅनर रंगवीत नाही मी आहे ना आधी नाटकाची तालीम पाहतो आणि त्याच्यात मग ठरवतो की कुठला नट चांगलं काम करतोय त्याच्यानंतर कलावंताच्या यादीमध्ये आणि त्याचं नाव लिहितो मी अरे मी तालीम पाहतो 2 मिनिटाचा जरी रोल असेल एखाद्याचा तो जर मला आवडला तर आणि नंतर त्याचं नाव असतं अरे मी तालमीला बसलो ना तर चांगले चांगले नट असं जीवाचा कातोळा करून आणि नंतर आपलं नाव आलं पाहिजे आणि नंतर आपलं नाव असा पेंटर आहे मी अहो ते नाटकातले नट 200 रुपयापासून 20,000 नाईट पर्यंत गेले आपण हवं तिथेच हवं खायला कोंडा निजेला धोंडा धोंड्यावर आठवलं मला धोंड्यावर ते आपल्या खाली सार्वजनिक हौद आहे ना हौदाच्या बाजूला तो कपडे धुवायचा दगड नाही का त्या दगडाच्या खाली मी पेंटिंग केली बरं का येथे कपडे धुवावेत म्हणून तर लोकांना सांगा की ते रंग वाळेपर्यंत तिकडे कपडे धुवू नका म्हणा जर जातीने लक्ष देतो त्या दगडावर डोकं आपटून मेला का नाहीत कायमचे त्या दगडावर काय कोणी शिलालेख करणार होतं का शिलालेख काय मस्त शब्द आहे ना म्हणजे शिला पण दगड आणि शिलालेखला पण दगडच वापरते काय करायचं माणसाचं नागपंचमीला भीतीवर 5 राख रंगवायचं काम कुणी देईना याला असे नाग बिग नाही रंगवत मी मोठं काहीतरी रंगवीन वाटलं डायनासोर रंगवीन असे मोठे काम करत असतो मी माझे स्वप्न एकदम मोठे मेरे को ना ऐसे आसमान को छूने का माय आसमान आलं का मागे सांगते वॉशिंग पावडरचं एक गोडाऊन होतं ते रंगवायचं काम आलं होतं वर लिहायचं होतं 100 निंबू की शक्ती 15 फुटावर चढून लिहायला घाबरला माणूस आणि याची स्वप्न आसमान छुत आहेत कसं आहे मला उंचीवर गेलं की भीती वाटते चक्कर येते ना त्याच्यामुळे त्या माणसाला म्हणलं मी वरती तुम्हाला 100 निमुकी शक्ती लिहायची ना त्याच्या ऐवजी मी खाली 1000 निमुकी लिहितो पण वरती नका चढायला सांगू मला कसं करणार आहो तुम्ही आता एवढं खाली बघून करता येत नाही काम तर मग डायनासोर कसं काढणार
काढणार तुम्ही? डायनोसॉर काय असं तसं काढणार आहे का मी? डायनोसॉर असा जमिनीवर झोपवणार आहे आणि मग तो असं उभा करणार आहे मी. असं तसं नाही करणार. डायनोसॉर काढणार आणि असं इतका मोठा डायनोसॉर काढणार आहे की जगात एवढा मोठा डायनोसॉर नसेल. आणि मग ते असं गिनीज बुक मध्ये माझं नाव नोंदवलं जाईल, गिनीज बुक मध्ये, की वर्ल्ड्स बिगेस्ट डायनोसॉर पेंटेड बाय बाळू पेंटर. हा, असा मोठा डायनोसॉर रंगवणार. मोठा डायनोसॉर. डायनोसॉर मैं आ रहा हूं. डायनोसॉर डायनोसॉर. हे असं आहे. पूर्वी आहे ना, हा माणूस उठायच्या आधी बरं का घरासमोर रांग लागलेली असायची याला न्यायला. अक्षरशः असं होतं माणसाचं मोत्याचा दाना. शहरातून गाडी घेऊन लोक यायची याला न्यायला. सिनेमाचं पोस्टर रंगवायचा ना, 50 फुटावर चढून 2 फुटावरून असा धर्मेंद्र रंगवायचा की खरा धर्मेंद्र तोंडात बोट घालायचा. पण डिजिटलचा जमाना आला. शहरात काय गावात काय कुठंच काम नाही. आताशे वेड लागलंय जरा यांना. सकाळी सायकल घेतात, रंगाचा डबा घेतात आणि गावभर हिंडतात. कुणाचं काय रंगवायचंय का, कुणाचं काय रंगवायचंय का, कुणीच काम देत नाही. मग जे मिळेल ते रंगवत सुटतंय माणूस. वखारीतून 2 फळ्या आणल्यात आणि दरवाजा केलाय. तिथं पण लिहिलंय ओढा आणि ढकला. खाट्यापाशी लिहिलंय इथं खाटे. पाण्याच्या पिंपापाशी पाईप गळकाय, पाणी जपून वापरा. लेकराच्या शाळेची फी भरता नाही आली, त्याला शाळेतून काढून टाकलं. तर या माणसाने घराबाहेर शाळेपुढे असं खून केली आहे आणि लिहिली पुढे शाळा आहे म्हणून. डिजिटलच्या जमान्यात प्रगती झाली खरी, पण खरा कलावंत असा फिरतोय डायनासोरचं चित्र काढत, त्याच्यासारखंच नामशेष व्हायची वाट बघत. मला काम मिळालं. काम मिळालं. मला काम मिळालं. मिळालं का? कसलं काम? पाळण्याचं. पाळणा रंगवायचंय चित्रातला. पाळणा म्हणायचा आहे, तो आपोआप रंगतोय. मग दुरी. पहिल्या दिवशी जन्मालं बाळ, डिजिटलाच पसरलं जाळ. खऱ्या कलेचा संपला काळ, जो बाळा जो जो रे जो. योगेश प्राजक्ता, खूप सुंदर, मनाला छेद घालणारं असं परफॉर्मन्स होता. खूप सुंदर. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डिजिटल गोष्टींमुळे जेवढ्या आपल्याला सुखसोयी आपल्या वाढलेल्या आहेत, तेवढ्या गैरसोयीसुद्धा झालेल्या आहेत. खूप गोष्टींना मारक असं ठरतंय. आपण थेट परीक्षकांकडे जाऊयात. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? मी आधी टोपी घालतो मग बोलतो. अप्रतिम सादरीकरण होतं. मला शिवाजी मंदिरच्या मुकुंद नावाच्या पेंटरची खूप आठवण आली आता, मुख्याची. तर त्यांनी आपलं नाव लिहावं म्हणून नाटकात चांगलं काम करण्याची शिवाजीला पण पद्धत होती. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीचा कालखंड होता, आता प्याड्याला माहीत असेल किंवा अरुणला माहीत असेल, तर मी तर आवर्जून खाली जायचो. आधी शिवाजी मंदिरच्या विंगेच्या खालच्या जिन्याच्या खाली मुकुंद रंगवत असायचा. तर पुन्हाचा जेव्हा प्रयोग आहे तेव्हा आपलं नाव लिहितोय का असं बघून आणि काम झालं. मला 2 माणसं आठवतात शिवाजी मंदिरची, एक बाळू चहावाला आणि दुसरा मुख्या. म्हणजे नाटक कसं आहे हे तिसऱ्या माणसाला विचारायची आम्हाला कधी गरज भासली नाही. तर मला मुकुंदची खूप आठवण झाली. आणि योग्य अप्रतिम लिहिलंस, क्या बात है, बढिया, बहुत बढिया. म्हणजे ज्याला स्पीचलेस म्हणतो आपण, की खरं तर आता तू एक पेंटरचं मांडलं, तसंच मला टेलरचंही वाटतं, तसंच आणखी खूप लोकांचं वाटतं, जे छोट्या ह्याच्यात आपलं कौशल्य दाखवणारी फार प्रसिद्ध माणसं होती. पण आता ते काला आहे तस्मेनं मग झालं आणि मग ब्रँड्सना उगाचच व्हॅल्यू आलेलं आहे. फक्त ब्रँडला आता माणसांची व्हॅल्यू गेली आणि ब्रँडची व्हॅल्यू वाढत चालली. तू हे फार अधोरेखित उत्तम केलंस. आणि प्राजक्ता, क्या बात है, क्या बात है. आजचं तुझं काम म्हणजे हॅट्स ऑफ, क्या बात. रेणुकाताई, मी उभं राहून आधी टाळ्या वाजवणार आहे. योग्या, खरंच अप्रतिम लिहिलंस तू. सादरीकरण पण उत्तम होतं. प्राजक्ता, क्या बात आहे. तुझी सॉलिलॉक्वी जी होती त्यांनी म्हणजे हलवून टाकला सगळ्यांनाच. आणि मला आठवतं, म्हणजे मी 20 वर्षांपूर्वी एक कार्यक्रम केला होता दूरदर्शनवर. त्यात आम्ही अनेक अशा लहान सहान गावात जाऊन छोट्या छोट्या ज्या अत्यंत मोठ्या कला होत्या
त्यांच्याबद्दल आम्ही सादर करायचो, लोकांपर्यंत पोचवायचं काम करायचो. आणि त्याच्यातल्या मला वाईट वाटतं हे सांगायला की खूपशा कला फक्त आता आमच्या टेप्सवर उरलेल्या आहेत. आता त्यांचं म्हणजे डिजिटलचा जमाना आहे, ह्याच्यासाठी जर वापरला की त्या लोकांपर्यंत कुठेतरी पोचवून त्या कलाकारांना, त्या क्राफ्ट्समनना कुठेतरी पैसा जर लाभला तर फारच उत्तम काम होईल. पण हे असंच आपल्या भारतात इतक्या सगळ्या कला आहेत आणि त्या खरंच लुप्त होताना दिसत आहेत. आणि आपली ही जबाबदारी आहे कलाकार म्हणून की ती लोकांपर्यंत पोचवावी. आणि तू आज ते केलेलं आहेस, तुम्ही दोघांनीही केलेलं आहे. आणि खरंच अप्रतिमरित्या तुम्ही सादर केलं. फिलॉसॉफी पण स्वच्छतागृह इज इक्वल टू लग्न, ही जी फिलॉसॉफी आहे ती इतकी भन्नाट आहे आणि इतकी आवडली आहे मला. म्हणजे काहीतरी कॉमन गोष्टी घेऊन सुद्धा तुम्ही अनकॉमन, असाधारण अशा गोष्टी करता. तर ॲक्च्युली सगळ्यांचंच ह्यासाठी कौतुक करावं असं वाटतं मला. आणि तुमचं खास त्याच्यासाठी मला सेल्फी हवी आहे. मित्रांनो, आपल्या देशातले लोक कलाकारांची देवासारखी भक्ती करतात. म्हणूनच मोठमोठ्या कंपन्या कलाकारांना घेऊन जाहिराती करतात. अशीच एक जाहिरातीत काम करणारी सेलिब्रिटी इथे येते. बघूया तिचं काय घडतंय. येत आहेत बुंगाट कॅप्टन पॅडी आणि सुप्रिया. वा वा, स्क्रिप्ट कुठे आहे? ही काय स्क्रिप्ट? तुम्हीच विसरताय स्क्रिप्ट. थोबाड फोडून जास्त बोललास तर. काय चाललंय तुझं? एक वाक्य होतं ते संपलंय ना, मग जा आता. स्पॉट बॉय कुठचा ज्यूस आण मला, चाल. आली मोठी हिरोईन. काय आज कुठली ऍड करायची? ओ माय गॉड, साडीची करायची आहे का? वा 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 वा, हे मस्त असतं. खरं सांगू, नाटक, सिनेमा, सिरियल करण्यापेक्षा ना ऍड करणं मस्त. म्हणजे कसं, कमी वेळात जास्त पैसे आणि इतकी छान ऑफर देतात ना की नाकारता सुद्धा येत नाही. खिलौना जान कर मुझको मेरा दिल तोड़ जाते हो. अरे परदेशी वा, परदेशी वा, तुम्ही परदेशी वा, तुमच्या दारा खिडक्याना छान छान परदेशी वा, तुमच्या दारा खिडक्याना छान छान परदेशी वा. मॅडम नमस्कार, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मॅडम. मला एक सही हवी होती तुमची मॅडम. लवकर जरा, मला ऍडचं शूट आहे. एक एक मिनिट. हा करा ते शूटिंग तुम्ही. एक इकडे इकडे एक सही हा, करा. ओके. नाही नाही, वर नको, वर नको, इकडे खाली करा, खाली करा. का? ते मला तिथे वर आहे ना, तुमचा फोटो लावायचा आहे. फोटो लावायचा. ओके. ओके. थँक्यू थँक्यू Thank मॅडम. एक छोटंसं आणखीन एक काम. काय? एक सेल्फी प्लीज प्लीज. हा या. ओ, आता आडवा ठेवायला लागणार. थँक्यू मॅडम. झालं, प्लीज निघा आता. मॅडम एक शेवटचं एक छोटंसं काम. हा बोला प्लीज. माझे जरा चपलेचा अंगठा शिवून द्या ना. काय काय? चपलेचा अंगठा शिवून द्या ना. एक मिनिट, कोण वाटलं तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? अहो असं काय करताय मॅडम? तुम्हीच तर गॅरंटी घेतली होती ना या चपलेची. मी चपलेची गॅरंटी? हो. एक वेळ ना मी तुमचा खून करू शकते, पण असल्या फालतू गोष्टीची गॅरंटी नाही घेता. अहो मॅडम, अहो या चपलीची जाहिरात तुम्हीच तर केली होती ना.
पहनेंगे दीदी पापा और बंटी, टूटेगी नहीं ये मेरी गारंटी। गुना चप्पल चप्पल। है ना, यांनीच केली होती की नाही? तुम्हीच केली होती या नाही बाबा, मी म्हणजे गॅरंटी मी घेतली नव्हती, सॉरी. अहो मॅडम, असं काय करताय? अहो, मी ऑफिसमधनं आल्याच्या नंतर संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत तुम्हीच या चपलेची जाहिरात करत होता तिकडे टीव्हीवर. त्या जाहिरातीच्या मधनं आम्ही सिरियल बघत होतो. असं काय करता? इसरलात तुम्हीच केली होती. नाही मीच केली आहे. गुनार चप्पल अशी आहे ती ऍड मीच केली आहे, पण चपलेची गॅरंटी मी नाही घेतली. नाही ते मला माहित नाही. मला 1 कोटी रुपये पाहिजे. 1 कोटी? हा. चपलेची किंमत 1 कोटी? ए बाई, तू अशी लय मोठी. हा? नाही, म्हणजे आहात तुम्ही मोठ्या, पण मला माहित नाही. मला ते कॉम्पेन्सेशन म्हणून 1 कोटी रुपये पाहिजे. तुम्हाला सांगतो, नाही तर मी आहे ना तुम्हाला कोर्टात खेचेन. मी तुमच्यावर केस करीन. खोटं वाटतं तुम्हाला? हे बघा, तुमच्या सहीचा कागद याच्याकडे आहे, माझ्याकडे आता. ह्याच्यावर मी काय वाटेल ते लिहून टाकीन. नाही, तुम्ही आता असं मला नाही सोडा. हे बघा बाई, मी केवढ्या मोठ्या संकटातनं वाचलो माहित आहे. म्हणजे ही चप्पल घालून तुम्ही जाहिरात केलेली चप्पल मी विकत घेतली आणि ती घालून मी असं नशीब त्या गुराळाच्या इकडे ना, टेबलाच्या इकडे मी चप्पल ठेवली होती आणि तिकडे उसाचा रस पित होतो. मी असा रस्त्यावरनं चालत असतो तर मी बसमधनं असं चालत असतो तर काय झालं असतं माझं? अहो बाई, लाख मुलाचा जीव माझा, तू गेला असता ना घापकन. अहो, लाख मोलाच्या जीवासाठी तुम्ही 1 कोटी मागताय. कॉम्पेन्सेशन म्हणून 1 कोटी का? ते म्हणजे 50 लाख माझ्यासाठी आणि 50 लाख माझ्यावर जे अवलंबून आहेत ते माझ्या बायका पोरांसाठी. पण तुम्ही मेलायत का? जिवंत? मेलो असतो तर म्हणजे चपलेचा अंगठा तुटला, माझ्या अंगठ्याला ठेच लागली असती तर, मला गँग्रीन झालं असतं तर. कुठे जाताय तुम्ही? काय बोलताय तुम्ही? मला एक गोष्ट खरी सांगा, तुमचं खरंच लग्न झालंय? हो का? म्हणजे कुणीतरी नक्की तुमच्याशी लग्न केलंय? ऑफकोर्स. का हो? नाही, काय आहे, रात्र आणि तुमच्यात खूप साम्य आहे ना. म्हणजे कसं काळोख आणि तुम्ही म्हणजे सेम टू सेम कलर. तुमच्यामुळे झालंय हे झालंय ना, ते तुमच्यामुळेच झालंय. आता हे मी काय केलंय? अहो, तुम्हीच नाही का त्या क्रीमची ऍड केली होती? बनिए सबके जिगर का टुकड़ा, 6 दिनों में पाइए चांद सा मुक। यांची जाहिरात बघितली आणि म्हटलं बाई गोऱ्या झाल्यात 6 दिवसात, आपण पण जरा ट्राय करावी, जरा बायकावर इम्प्रेशन मारावं. म्हणून मी 5व्या रात्री मी अशी चेहऱ्याला क्रीम लावली. 6व्या दिवशी सकाळी मी उठलो तर बायको घाबरली. ती पळापळ करायला लागली, कोण माणूस आलाय? तिने मला ओळखलं नाही. हो, एवढा का ठिक्कर पडलो मी तुमच्या क्रीममुळे. अहो, आम्ही जे ऍड करतो ना त्याच्यामध्ये लाइटिंगचं टेक्निक असतं, तो लाइटिंगचा फंडा असतो. हे बघा, आता गेल्या आठवड्यामध्ये मी बिफोर आणि आफ्टरची ऍड केली. आता आफ्टर मध्ये मी इतकी बारीक दिसले, माझाच माझ्यावर विश्वास नाही की मी इतकी बारीक दिसू शकते. असं असतं, फंडा असतो तो. हो, माझ्या बायकोचा पण माझ्यावर विश्वास बसेना हो की मी तोच आहे तो. मी तिला सांगतोय बबलू नका, मीच आहे. बिचारी घाबरली, माझ्यावर विश्वास ठेवे ना. माझ्यावर अटेम्प्ट टू रेपचा केस करणार होती ती. सॉरी, आय एम सॉरी. पण असं तुम्ही काही अटेम्प्ट करू शकता असं वाटत नाही तुमच्याकडे बघून. मी उत्तम गळा दाबू शकतो बघायचं तुम्हाला? तुम्ही फालतूगिरी करता, निघा. ते मला काय माहित नाही. मला कॉम्पेन्सेशन पाहिजे म्हणजे पाहिजे. चपलेचे 1 कोटी आणि क्रीमचे 1 कोटी, असे मिळून 3 कोटी. 1 कोटी प्लस 1 कोटी 3 कोटी. हो. तू गणितात जॅकी भगनानी होतास काय? म्हणजे ते ढला समानार्थी शब्द आहे. नाही. हे बघा, ते मला काय माहित नाही. मला 3 कोटी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि बाई, तुम्हाला सांगतो, तुम्ही ती घराची जाहिरात केली होती. सस्ते घर कीमती खुशियाँ, बांबू स्मार्ट कंस्ट्रक्शन। सजेशन साठी थोड्या वेळ थांबू, कारण सगळ्यांच्याच घराला लागणार आहेत बांबू. तुमची ती घराची जाहिरात बघितली आणि मी घर घेतलं. तुम्हाला सांगतो मकरंद भाऊ, पुण्यापासनं ते तिकडे सातारा रोड पर्यंत दर 5 मिनिटाला यांचे होर्डिंग दिसतात. हे घर घ्या, हे सुंदर घर आहे. तुमचं ते घर, तुमची जाहिरात बघून ते मला काय माहित नाही. मला वॉटर प्रूफिंगसाठी 1 कोटी रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. वॉटर प्रूफिंगला 1 कोटी? हाव. घरात काय चमचे, वाट्या, पेले यांना पण वॉटर प्रूफिंग करणार? माझ्या बायका पोरांसकट सगळ्यांना वॉटर प्रूफिंग करणार. मला माहित नाही, मला पैसे हे बघा पाहिजे. हो, तुम्ही खूप बोललात हा. ऐकून घेते म्हणून डोक्यावर बसताय तुम्ही. आम्ही सांगितलं नव्हतं तुम्हाला या सगळ्या गोष्टी घ्यायला? अहो, पण तुमची जाहिरात, तुमचा चेहरा बघून आम्ही घेतले ना हे सगळे वस्तू. त्याला मी काय करू?
तुम्ही का असं लोकांना सांगता की हे उत्तम आहे उत्तम आहे? तुम्ही असं लोकांना सांगता का की हे घ्या आणि उत्तम आहे का तुम्ही आम्हाला कळवा? हा, तुम्ही सतत लोकांना सांगता हे सर्व शिस्त आहे, हेच घ्या म्हणून सांगता तुम्ही अहो लोकांना. आम्ही आर्टिस्ट आहोत, तुम्हाला कळत कसं नाही? तो व्यवहार असतो आमचा, आम्ही पैसे घेतो आणि ऍड करतो. आता ती गोष्ट चांगलीच असेल असं नाही ना, आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत. ओ मॅडम, आमच्यासारखे येडे लोक तुमचे फॅन असतात. आमच्या पासपोर्ट साईज फोटो सोबत तुमचा फोटो पण ना कुणालाही न कळता अशा पाकिटात आम्ही ठेवून देतो. तुम्हाला प्रत्यक्षात बघितलेलं पण नसतं, तरी पण आम्ही तुमच्यावर प्रेम करत असतो, तुमच्यावर विश्वास ठेवत असतो आणि तुम्ही आमचा विश्वासघात करता. नाही नाही, हे बघा, मला मान्य आहे की तुम्ही आमच्यावर, आमच्या कलेवर प्रेम करता, आदर करता. अहो म्हणून तर हे ऍड वाले आम्हाला घेतात ना त्यांच्या ऍडसाठी. पण मला सांगा, ते प्रोडक्ट चांगलं आहे की नाही हे तपासून बघण्याची जबाबदारी तुमची नाही का? नाही, बरोबर आहे, आमची पण जबाबदारी आहे, पण ही विकणाऱ्यांची पण जबाबदारी आहे ना. आणि तुम्ही तुमच्यासारखे लोक जे जाहिरात करून आम्हाला ते विकत घ्यायला भाग पाडतात, त्यांची पण जबाबदारी आहे. बाबा रे, एखादं प्रोडक्ट आपल्याला नाही आवडलं तर ते नाही करायचं शूटिंग, त्या पैशावर पाणी सोडायचं. हा, ती कंगना राणावत बघा, तिने एका ब्युटी क्रीमची ऍड करायला साफ नकार दिला. का माहित आहे की तिचं म्हणणं असं होतं की तुम्ही समाजात वर्णभेद पसरवता, म्हणजे काळी लोक वाईट आणि गोरी लोक तेवढी चांगली काय, म्हणून त्या पोरीनं ऍड करायला नकार दिला. तुमचा तो अक्षय कुमार, त्यानं ते पान मसाल्याची ऍड करायला नकार दिला. अहो हे बघा, मी सुद्धा माझ्या वकिलाशी बोलून ह्या सगळ्या गोष्टी पडताळून बघते. म्हणजे फूड अँड ड्रगची परमिशन आहे का हे सुद्धा मी बघते. हे बघा, आता मागच्याच आठवड्यामध्ये एका मी फूड प्रोडक्टची ऍड केली होती. काही दिवस ते प्रोडक्ट मी सुद्धा खाऊन बघितले, चांगले होते. आता आम्ही ऍड केल्यानंतर त्या कंपनीने जर त्याच्यात काही बदल केले, त्याला जबाबदार कोण? आता आम्ही प्रत्येक वेळी लॅब मध्ये जाणार का? आम्ही करणार का हे काम सगळं? सांगा मला तुम्ही. नाही म्हणजे सगळाच दोष काय तुमचा नाही, पण मॅडम हे जाहिराती करताना ना, म्हणजे तुमचा हा पब्लिक फेस तुम्ही लोकांसमोर आणताना तुम्ही जरा आमच्यासारख्या लोकांचा विचार करा प्लीज, जरा प्लीज. नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं. या गोष्टीचं मी नक्की भान ठेवेन. आय एम सॉरी, खरंच sorry. आणि सॉरी बिरी काय म्हणायची गरज नाही, म्हणजे एवढं बोललात लय झालं. आणि सॉरी मी काय तुम्हाला बोललो असेल तर माफ करा. नाही ठीक आहे. येतो मी, राहू दे. अहो ऐका, अहो ऐका, अहो काय? ते ज्यूस पिऊ? नाही तो अंगठा तुटलाय, तो लावून घ्या, पडाल कुठेतरी. नाही मॅडम, ते आता महिना अखेर आले ना, पैसे संपलेत खिशातले, तर मग आता पुढच्या महिन्यात जेव्हा पगार होईल ना तेव्हा बघू काहीतरी. आणि या चपलेचं बजेट या महिन्याचं फक्त 15 रुपये होतं, ते पण आता त्याच्यावर नाही खर्च करता येणार. का? कारण माझी पोरगी पण चला तुमची फॅन आहे ना. आणि तुम्ही ते चॉकलेटची ऍड केले ना, नात्यांना जोडणारं चॉकलेट, ते चॉकलेट तिला आज द्यावं लागणार आहे, कारण तिचा वाढदिवस आहे आज. त्याच्यामुळं ते 10 रुपये जाणार ते चॉकलेटामध्ये आणि फक्त उरले 5 रुपये. ते 5 रुपयात फक्त 2 टेकस याला मात्र टेकस लावून ठेवावे लागतील. ए वेडे, ओळखलंस का यांना? हा, कोण आहे ते? यांनीच तुझी जाहिरात केली होती, त्याच्यामुळे मी तुला विकत घेतलं. ओळखलंस का? यांनी तुझी जाहिरात केली होती. हे बघ. ते ठेवा. ओ सॉरी मी नाही, तिला बघितलं, म्हटलं ओळखतात की नाही ते. ठीक आहे, आता 2 टेकसवर कसं तरी भागवायला लागणार. टेकस हात. मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? तुम्ही आमच्याच तिथून मारलीत ते सादरीकरण करून. खरं तर चप्पल तिला नसून समस्त कलावंतांनाच होती असं मला, म्हणजे जाहिराती करणाऱ्या अशा अर्थाचं होतं ते. सुप्रिया, क्या बात है, बहुत बढिया. आणि प्याड्या, तू तर अंगठा तुटलेल्या चपलेसारखंच काम केलं. नरोवा कुंजरोवा कमेंट आहे बघी. या वेगळ्या विषयाबद्दल खूप अभिनंदन, बहुत बढिया. रेणुकाताई, खरंच हा विषय अगदी ज्वलंत आहे सध्या जे काय चाललं आहे त्याच्यावरून. आणि इनफॅक्ट मला वाटतं की आता जर वेगळ्या पद्धतीने विचार केला मकरंद, तर आपल्या जाहिरातींमध्ये पण इतकी अतिशयोक्ती दाखवली जाते की लहान मुलांपासून सगळ्यांना माहिती असतं की हे काय खरं नाही, छे ते तुम्ही खरंच ह्या जाहिरातीतून नाही, ह्या प्रहसनातून तुम्ही सादर केलं आणि खूप मस्त पद्धतीने सादर केलं. एस्पेशली जाहिराती सगळ्या आरोही उत्तम सादर केल्या सगळ्या. आणि सुप्रिया, क्या बात आहे, तू मस्त अभिनय केलास त्याचा. आणि पॅडी ॲज युजल सुपर. मला सोडा ना, नाहीतरी खूप फालतू सिनेमा आहे. हो, असंच होतं तर मग कशाला काढले तुम्ही तिकीट ऍडव्हान्स मध्ये? मी काम करते, मी सलमान खानचे सीन बघते आणि मग मी जाते. 2 तास 30 मिनिटाची फिल्म आहे, त्यात 2 तास 27 मिनिटं नुसतं सलमानात दिसतं स्क्रीनवर. आली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा. मित्रांनो,
थिएटरमध्ये सिनेमा बघायला जाताना आपल्याकडे कुठली गोष्ट असणं गरजेचं आहे? ती म्हणजे सिनेमाचं तिकीट. पण आपलंच तिकीट आपल्याकडे नसेल तर मग काय करायचं? बघूया. येतात सुसाट वाईस कॅप्टन शशी आणि नम्रता. ओ मॅडम काय पिक्चर बघून आले पिक्चर. सॉरी मला माहित नव्हतं आशीर्वाद घ्यायचा असतं. आशीर्वाद देण्यासाठी नव्हतं बोललो, तुमच्याकडे तिकीट आहे का? हो माझ्याकडे आहे तिकीट. द्या. तुझ्याकडे तिकीट नाहीये? भिकारी कुठला? जा ना मग खाली काउंटरवर जा आणि काढ ना तिकीट. मी भिकारी नाही आहे. भिकारीच तू. मी भिकारी नाही, मी कीपर आहे. मग क्रिकेट खेळ. मी तो कीपर नाही आहे, मी गेट कीपर आहे. मी डोर कीपर. छोटा छोटा डोर हा. कीपर. मग 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 काय नाही तुमच्याकडे तिकीट आहे? दाखवा. आहे. मी पिक्चर बघून येते ना, मग दाखवते. एक मिनिट, म्हणजे तुम्ही आधी सिनेमा बघणार मग घरी जाताना तिकीट दाखवणार? घरी जाताना तुला कशाला तिकीट दाखवू? मी कंडक्टरला तिकीट दाखवेन, डीसीला तिकीट दाखवेन, तुला कशाला दाखवू? उगाच काहीतरी फालतू बडबड नकोस. मी जाऊ जाऊ. हो मी फालतू बोलत नाही, तुम्ही फालतू बोलताय. तुमच्याकडे तिकीट आहे? आहे. द्या. तिकीट काय किटकिट लावल्या माणसाने. आहे तिकीट आहे. लवकर. हा देते. धर सुरू. घे घे द्या. घे. हा. आय! मोबाईल व्हायब्रेट होतोय बहुधा. मोबाईल व्हायब्रेट नाही. तू व्हायब्रेट होतोय. हा, आणि ही तिकीट बसची आहे. हो. मी काय कंडक्टर वाटलो तुम्हाला? हे बघ तुला तुला तिकीट हवं होतं ना? तिकीट हवं होतं ना? तुला दिलं ना मी तिकीट. मग मला सांग तुला अजून दुसरं कुठलं तिकीट हवंय का? कोण कोण आहेस कोण तू? तुम्ही जन्माला आल्यापासून पहिल्यांदा आलात का सिनेमा बघायला? नाही 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 मी ना फार 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 पूर्वीपासून सिनेमा बघते. मला फार 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 छंद आहे. तुम्हाला माहिती का, मला संग्रह करायची आवड आहे, तिकिटांचा संग्रह करायची. पण मला तुमच्या लोकांचा एक खूप खूप राग येतो. खूप वाईट सवय आहे तुमच्या लोकांची एक. आम्ही एवढं मनापासून एखाद्या फिल्मचं तिकीट काढतो, तर तुम्ही टारकन फाडून टाकता. घ्या मॅडम, ती प्रथा आहे. काय प्रथा काय? त्याचं काय आहे की एकच तिकीट काढून 10 जण सिनेमा बघायला गेले तर कसं चालेल ना, म्हणून आम्ही ते तिकीट फाडतो. तिकीट फाड. अच्छा आणि मला काय हाऊस नाही आहे तिकीट फाडायची. तुला तिकीट फाडायचे का? लवकर द्या. फाड तिकीट फाड. हा, हा. राणीचा बाग. जाऊ हा कोणता सिनेमा? सिनेमा नाहीये, प्राणी संग्रहालयाचं तिकीट आहे. तुम्ही मला प्राणी संग्रहालयाचं तिकीट दाखवताय? तुमच्याकडे एक तर तिकीट नाही आहे आणि तुम्हाला फुकटचा सिनेमा दाखवू मी? निघा नाही निघा. तिकीट तुला चिडवायचं नाही. चिडवत नाही, घसत कोरडा पडला घसा त्याच्यामुळे. तू तिकीट हवंय ना तुला? ते पण या थिएटरचं, या सिनेमाचं. या थिएटरचं, या सिनेमाचं हा, तिकीट हवंय ना हा. तुला? देते, 1 मिनिट देते. हा. लवकर देते. द्या. हा, घे, हा, ते घे. हा, जाऊ मी. एक मिनिट. 2 के 12 हात. हा. जाऊ काय हे कोणत्या काळातलं तिकीट आहे? हे विषांतरांच्या काळातलं तिकीट आहे. सॉरी ते चुकून झालं. ते काय, मी म्हटलं ना मगाशी, मला तिकिटांचा संग्रह करायची सवय आहे. हा. माझ्या वडिलांपासून ती सवय लागली मला. त्यांना होती ती सवय. बरं का? तुम्हाला सांगतो काय, 101 जाहिराती असायच्या माहितीये का? म्हणजे तारुण्याने मुसमुसलेल्या मेनकेच्या भूमिकेत हनुमंतराव शेट्टे. 1882 पासून चालत आलेली ही प्रथा. तुम्हाला सांगते, अजून एक नाटक 32 टनचं लग्नाच्या ताफ्यांच्या समूहासह उत्कर्ष व्यायाम मंडळाचे कलावंत. ऐकलं असं कधी नाव? ब्युटी क्वीन, सौंदर्याची अप्सरा रश्मीच्या भूमिकेत मास्टर तुकारामराव चोखंदळे. ऐकलेत कधी अशी नावं? अशा सगळ्या तिकिटांचा संग्रह. चला तुम्हाला दाखवते. अहो मॅडम, तुम्हाला का वेळ लागलाय का? नाही. तुमच्याकडे तिकीट नाही आहे? तुम्हाला फुकटचा सिनेमा दाखवून निघा. बघा सिनेमा सुरू झाला. मला सोडा ना नाहीतरी खूप
फालतू सिनेमा आहे हा? हो 2 स्टार मिळालेत मी अख्खी स्टोरी पण वाचले पेपर मध्ये अहो 2 स्टार मिळालं म्हणून काय झालं धो धो चालतोय सिनेमा आणि जर असंच होतं तर मग कशाला काढले तुम्ही तिकीट ऍडव्हान्स मध्ये सलमान मी तू नाही रे मला खूप आवडतो सलमान माझा खूप फेवरेट आहे मी एक काम करते मी सलमान खानचे सीन बघते आणि मग मी जाते वा 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 2 तास 30 मिनिटाची फिल्म आहे त्यात 2 तास 27 मिनिटं नुसतं सलमानात दिसतं स्क्रीनवर उरलेले 3 मिनिटं तुम्ही फक्त फिरून येणार आहे नाही इंटरव्ह्यू पर्यंत बघते मी सिनेमा बसून आणि मग मी उभी राहून बघते ना नाही 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 तुम्ही तिकीट दाखवा मी आज करतो टाळ्या वाजायला लागल्या टाळ्या शिट्ट्या सलमानची एंट्री झाली मला अहो, सोडा मॅडम सलमानला मी बघायचं हिरोईनची एंट्री आहे सलमानची एंट्री केव्हाच झाली सलमानची एंट्री मिस झाली सलमानची एंट्री तुझ्यामुळे झालं सगळं मी आता सगळ्यांना ओरडून सांगणार या माणसाने माझा विनयभंग केला हो ना मला रिवाइंड करून दाखव रिवाइंड करून दाखव अहो मॅडम फक्त गाण्याच्या एंट्री आली गाण्याच्या एंट्रीवर आहे मला तो बघायचा आहे नाही तर मी ओरडेन ओ बघा विनय मी दाखवतो दाखव, तुम्हाला दाखव. कशी एंट्री हा, हा. आहे ते वाजव रे डिट्टो सलमान डिट्टो मी सलमान खान का डिट्टो तू सलमान खान सारखा नाही दिसत सलमान खान सारखी सेम ऍक्टिंग केली पुढे काय आहे अजून मला सांग ना. पुढे ना तू असं मी काय तुमच्या इथे मनोरंजनासाठी इथे उभा आहे? हो करेक्ट बोललास मनोरंजनासाठीच तू उभा आहेस इथे तू जर इथे नसेल तर केवढी अप्रतपर होईल आतमध्ये अरे विचार कर 900 सीट तुझ्याशा तोंड पाठ असतात ते मोबाईल व्हायब्रेट होते बघ. मी पाठ असतात ना कोण पाठ? फक्त बॅटरीने तू अशा सीट दाखवते हे काय? बॅटरीने मग काय तुझी कला रे तू नसेल तर किती प्रॉब्लेम होईल दरवाजात आत घुसण्यासाठी मारामारी सीट शोधण्यासाठी मारामारी सीटवर बसण्यासाठी मारामारी सगळ्या मारामाऱ्यांपासून तू आम्हा लोकांना वाचवतोस किती महत्व आहे तुझं माहितीये का तू साधा सुद्धा डोअर कीपर नाहीयेस शांतीदूत आहेस तू शांतीदूत मी तर म्हणते तुला ना फिल्म फेअर अवॉर्ड द्यायला पाहिजे मी तर म्हणते डायरेक्ट डिक्लेअर केलं पाहिजे मला कोण देणार आहे कोण देणार म्हणजे अरे विचार कर जर तू दरवाजा उघडलाच नाहीस तर लोक आत जाऊन बसणार कशी सिनेमागृहात सिनेमा बघणार कशी सिनेमा चालणार कसा मी तर म्हणते तुला ना समीक्षक म्हणून बसवायला पाहिजे आतमध्ये परीक्षकांपेक्षा तू जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकशील की सिनेमा किती दिवस चालले आणि किती दिवस नाही ते हे करेक्ट आहे मॅडम तुम्हाला सांगतो सूर्यवंशम फिल्म आहे ना अमिताभ बच्चनची या थिएटरला प्रीमियर झाला होता प्रीमियर संपल्यानंतर आता त्याला मी हाय केला हाय आता एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला कोणी तिकीट विंडोवर कोणी तिकीट विचारणार आहे का तुम्हाला सांगतो मी त्याला म्हणालो तोंडावर म्हणालो काय? की बच्चन साहेब ही सूर्यवंशम फिल्म आहे ना ही थिएटरच्या बॉक्स ऑफिस वर नाही चालणार ही घराचा जो छोटा बॉक्स आहे ना टीव्हीचा त्याच्यावरच चालणार असं डायरेक्ट तोंडावर तसंच झालं एवढंच काय माझ्या आजोबा आहेत ना रात को तोंडावर बोलले काय? की राज साहब इस बार कुछ लोगों को ऑडियंस को मजा नहीं आया ये फिल्म थिएटर को नहीं चलेगी असं डायरेक्ट तोंडावर हाँ, ये फिल्म काळाच्या पलीकडची फिल्म आहे ये फिल्म नंतर दंगा करेगी आणि तसंच झालं अरे देवा वा भारी मग हे तुला कसं माहिती आजोबांनी बाबांना सांगितलं अच्छा मग बाबांनी तुला सांगितलं का नाही बाबांनी आईला सांगितलं अच्छा म्हणजे आईने तुला सांगितलं नाही बाबा आईला सांगत होते ना मी आईच्या पोटात होतो ऐकत होतो अभिमन्यू सारखा कलक पोटातून घेऊन आलास तू अरे मी तर म्हणते तुला नोबेल पुरस्कार द्यायला ऑस्कर द्यायला पाहिजे तुला एका डोअर कीपरला ऑस्कर वा काय कॉन्सेप्ट आहे खरंच तू किती भारी आहेस तुझ्या कामाला सॅल्यूट मोबाईल व्हायब्रेट होते मोबाईल मी रडतोय रडू नको ना रडू नको ना थांब मी रुमाल देते थांब मी रुमाल देते तुला मलाच कळलं माझ्या भावना हो मलाच कळणार हे घे रुमाल घे रुमाल तिकीट जुराळ झालेत खूप काळजी नका करू नाही तिकीट सापडलं सिनेमाचं ए झिप्रिया घे तोंडावर फेकलं तुझ्या तिकीट फाड काय फाडायचंय ते आणि जाऊ दे मला आत
काय बाई आहे की आता मला शांतीदूत बोलत होती, मला ऑस्कार देत होती. शांती दूत नाहीयेस, शांती भंग करतोस तू आमची. अरे ऐन सिनेमा असा रंगात आलेला असतो, असा क्लायमॅक्स चालू असतो, असा सस्पेन्स चालू असतो, तेवढा तुझे दरवाजे असे उघडे होतात, हा झापकन उजेड आतमध्ये येतो, आम्ही असं मस्त दंगलेलो असतो, सगळा हिरमोड होतो. किती किती तू आमचं विनय. आणि तुला दुसरी गोष्ट अजून एक, आम्हाला काही लिहिता वाचता येत नाही. लिहिता वाचता येते, आम्ही आमचं जाऊन बघू शकतो ना की बाबा सी रो मधली हा हे पाचवं सीट हा हे आमचं आहे, हे डी रो मधलं हे आम्ही बघू शकतो. पण नाही, तुला मारे पुढे पुढे करायची सवय. लोकांना ना दारात ताटकळत उभं ठेवायला मज्जा येते, तुला मज्जा. काय बाई आहे, आधी तुम्हाला तिकीट सापडत नव्हतं तेव्हा किती गोडगोड बोलत होते, आणि आता तिकीट सापडलं. कशी अपमान करते माझा सगळ्यांसमोर. तुझी लायकीच ती आहे. आणि हो, आता तू काय, तुझा बाप सुद्धा मला आज जायला अडवू शकत नाही. का? का? कारण आता मला सापडलंय ना तिकीट. हा हा तिकीट. 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 कसं वाटलं सर, मकरंद सर? नमू क्या बात आहे, बहुत बढिया. आणि आज शशा तू एकदमच मज्जा केलीस, म्हणजे तुझा व्हायब्रेटर तर फारच ग्रेट होता. बहुत बढिया. रेणुकाताई, खूपच छान, खूप गोड कामं केली तुम्ही दोघांनी. म्हणजे नमा, मस्त धाराप्रवाह, तू किती फास्ट बोलू शकतेस न चुकता, क्या बात आहे. आणि शशा, इट्स व्हेरी डिफिकल्ट. तू जे आज केलंस ना ते फार फार कठीण आहे. सो रिअली फॅन्टॅस्टिक. दोघांच्याही परफॉर्मन्ससाठी खूप 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 अभिनंदन. गुण बघूयात. मकरंद सर. रेणुकाताई, तुम्हारी केमिस्ट्री को नजर ना लगे, प्लीज बैठ जाइए. थैंक यू सो मच. ग्रँड सेलिब्रेशनच्या आधीचे सगळे सादरीकरण बघून आम्ही दोघंही महिरलो आणि आम्हालाही असं वाटलं की आपण काय खुर्च्या उभवतोय सारख्या. तर ग्रँड सेलिब्रेशनमध्ये आम्हालाही जर सामील करून घेता आलं तर कुठेतरी बरं. क्या बात आहे. रेणुकाताई, काय सांगशील? नाही, पण खरंच आपली ट्रेन 100ची झाली आणि तरी ताजी आहे, इतकी सुसाट बुंगाट चालू आहे. ह्याचं खूप खूप श्रेय तुम्हाला तर आहेच, कलाकारांना. पण ह्याचा मला वाटतं कणा जो आहे तो आपले लेखक आहेत, त्यामुळे जोरदार त्यांचं अभिनंदन व्हायला पाहिजे. आणि सातत्याने इतकं चांगलं विनोदी लिहिणं हे इतकं कठीण आहे, ते लोकांना खरंच कदाचित माहिती नसेल, पण आपल्याला कलाकार म्हणून माहिती आहे. तर ते खूप मोठं श्रेय. आणि आपल्याकडे जसे सचिन तेंडुलकर तसे आपल्याकडे 2-2 सचिन आहेत, त्यांचंही खूप खूप अभिनंदन. ह्या आठवड्यात तर अगदी तुफानी वाटचाल होती आपल्या कॉमेडीच्या बुलेट ट्रेनची. आणि दोन्हीही टीम्सनी खूप 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 उत्तम सादरीकरण केलं. पण तरी आमच्या मते जी टीम पुढे गेलेली आहे ह्या आठवड्यात ती आहे बुंगाट टीम. सो कॉंग्रॅच्युलेशन. तर मित्रांनो, शतक पूर्तीच्या सेलिब्रेशनसाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवारी रात्री 9 वाजता. पाहायला विसरू नका, कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.